पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। पुण्यामध्ये होणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी पोलिसांकडून 13 ठिकाणी वाहनं लावण्याची व्यवस्था, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। गणेश विसर्जनाच्या निमित्त पीएमपीच्या काही मार्गांवरील थांब्यामध्ये तात्पुरता बदल, स्वारगेट डेक्कन परिसरातील थांब्यांमध्ये बदल केल्याची पीएमपी प्रशासनाची माहिती। अनंत चतुर्दशीच्या निमित्त पुण्यामधल्या मेट्रो सेवा 24 तास सुरू राहणार। उद्या सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार। सतत वादामध्ये असणाऱ्या ससून रुग्णालयामधील 4 कोटींचा घोटाळा उघड, ससूनच्या कर्मचाऱ्यांकडून 4 कोटी 18 लाखांचा अपहार, लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या तस्करासह एकूण 5 जणांना अटक, 7 पिस्तूल, 14 जिवंत काडतुसांसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये ठाकरे गटाची सभासद नोंदणी, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदेंकडून बैठकीचं आयोजन। पुण्याच्या भोरमधील दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची यादी अखेर जाहीर, भोर उपजिल्हा रुग्णालयाकडून यादी करण्यात आली जाहीर। 5 महिन्यांपासून पोर्टल बंद असल्यानं दिव्यांग प्रमाणपत्राला विलंब। पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन। पुण्याच्या भोरमधील तुफान गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम, गणेशोत्सव मंडळाकडून वाघाजाई मंदिर आणि डोंगर परिसरात वृक्षारोपण, तरुण आणि ज्येष्ठ सभासदांचा उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग।